तुम्हाला कधी असं होतं का की भाजी करायचा कंटाळा येतो किंवा काही सुचतसुद्धा नाही, घाईसुद्धा असती, लवकरसुद्धा जेवण करायची घाई असती, अशा वेळेस ना तुम्हाला भाजीला काही सुचत नसेल किंवा भाजीला घरात कधी असं होतं की काही सुचतच नाही, तर अशा वेळेस ना तुम्ही 2-3 कांद्यापासून इतकी छान चटपटीत झणझणीत अशी चटणी बनवू शकता ना. ही चटणी कांद्याची तोंडी लावायला इतकी बेस्ट आहे आणि टिफिनसाठी तर खूप उत्तम आहे. तर बघू शकता इतकी छान अशी मी झणझणीत कांद्याची चटणी बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तिकडे बघू शकता मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत. तुम्ही याला पातळ स्लाईससुद्धा करू शकता, म्हणजे बघा आपण कांदे भजी करायला बनवतो तसे सुद्धा कटिंग याचे करू शकता, पण मी जरा बारीक चॉपिंग केली आहे. हे बघा, आवडीनुसार तुम्ही कांदे कट करू शकता. इकडे मी अर्धा टमाटर वापरले, जास्त काही टमाटे वापरायचे नाहीत. 3 मोठ्या कांद्यासाठी अर्धा टमाटर, त्यानंतर कढीपत्त्याचे पानं आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच जास्त साहित्य लागणार नाही. तर चला बनवून घेऊया आज मस्तपैकी अशी कांद्याची चटणी. पोटाला थंडावा देणारी अशी ही खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही कांद्याची चटणी बनली जाते. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. इकडे मी तेल तापत ठेवलं आहे, मीडियम गॅस करायचा. सुरुवातीला इथे 1 चमचा जिरे टाकायचे, त्यानंतर आपण जो बारीक लसूण चिरून घेतला आहे तो टाकायचा. कढीपत्त्याचे पानंसुद्धा इथे टाकून घ्यायचे. फोडणी एक तयार करायची सुरुवातीला. आता मी इथे बारीक लसूण जो कापून घेतला आहे तो टाकलेला आहे जिऱ्यासोबत, कढीपत्त्यासोबत. त्यानंतर आपण इथे थोडीशी राईसुद्धा टाकणार आहोत. तर लसणाची ही सर्वात प्रथम फोडणी तयार करायची. खूप छान मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवते. कांद्याची झणझणीत अशी चटणी आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाल्लेल्या आहेत, तर जरा ही ट्राय करून बघा, खूप आवडीने खातात. तर आता हे बघा कसा लसणाचा रंग चेंज झालेला आहे. याच्यात मी राईसुद्धा टाकलेली आहे, पण ती व्हिडिओमध्ये दाखवण्यात नाही आली. पण राईसुद्धा अर्धा चमचा टाकायची. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा किंवा पातळ चिरलेला कांदा तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. गॅस थोडासा मोठा करायचा, म्हणजे हाय करायचा, आणि हा कांद्याचा कच्चापणा थोडासा कमी करायचा, परतून घ्यायचा. हे बघा लसणाची जी फोडणी बसली कांद्याला सुरुवातीलाच, त्याचा एक छान फ्लेवर येतो मग भाजीला. आता आपण ह्याच्यामध्ये ना काही मसाले टाकायचे. थोडासा कांद्याचा कच्चापणा कमी झाला की मग आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. सुरुवातीला मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. तिकडे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 मोठा चमचा टाकला, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी धना पावडर आणि हळद टाकते अर्धा चमचा, कारण ही चटणी थोडीच बनवायची. जास्त बनवत असाल तर मग मसाले थोडे वाढवायचे. आता हे सगळं कांदा टमाटामध्ये हे सगळे मसाले जे आपले घरामध्ये तयार असतात ते सगळे मसाले, हळद, लाल मसाला, तिखट, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इकडे मिरचीचा वापर करायचा नाही आणि मस्त एकजीव करून घ्यायचा. सुरुवातीलाच आपण तेलामध्ये कांदा परतून घेतल्यामुळं त्याचा कच्चापणा नाहीसा झाला आहे, म्हणून आता ह्याला काही जास्त शिजवायचं नाही. आणि हे बारीक चिरलेलं टमाटरसुद्धा याच्यात टाकून घ्यायचं. लगेच सुरुवातीला टाकू नका, नंतर टाकायचं, कारण टमाट्याला पाणी सुटतं आणि मग काय होत गिजगिज होऊन जाईल आपली ही कांद्याची चटणी. अगदी गाळ नको आपल्याला कांदा करायचा, थोडासा त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा पाहिजे. इकडे मी ना 2 चमचे बेसन पीठ टाकते. ही एक सिक्रेट वस्तू मी टाकली, पदार्थ टाकला आहे. तुम्ही ह्या जागी ना शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता बारीक करून. तर मी इकडे 2 चमचे बेसन पीठ टाकलेले आहे. ह्या बेसन पिठामुळं ना ह्या कांद्याच्या चटणीला एक झुणक्याचा फ्लेवरसुद्धा येतो, म्हणजे आपण पिठलं खाल्ल्यासारखं पण तुम्हाला वाटेल. शॉर्टमध्ये तुम्ही याला कांद्याचा झुणकासुद्धा बोलू शकता, पण आहे ही कांद्याची चटणी. बेसन पीठ टाकल्यामुळं तुम्हाला बेसन आपलं पिठलं वगैरे खायचा आनंदसुद्धा भेटेल. तर एका रेसिपीमध्ये तुम्हाला 2-2 टेस्ट भेटतील. हे बघा आता सगळं बेसन पीठ याच्यामध्ये मी एकजीव करून घेतले. तेलामध्ये बेसन पीठ शिजलं जातं, कांद्या टमाट्याचा ओलावा आहे याच्यामध्ये. आता याला थोडा वेळ द्यायचं, 1-2 वाफ काढायच्या, बस तयार झाली आपली चटकीपट ही कांद्याची चटणी. याची खरी चव फक्त बेसन पिठामुळं वाढलेली आहे. हे बघा तेल सुटलेलं आहे, कढीने पाहू शकता तुम्ही. वरून अशी भरपूर सारी कोथिंबीर किंवा ह्या स्टेजवर तुम्ही मेथी वगैरे सुद्धा टाकू शकता, अजूनही चांगला टेस्ट येते. तर इकडे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं. हे कढीने तेल सुटलेलं आहे, छानपैकी परतून झालेलं आहे. आणि ही भाजी ना तुम्ही खरं सांगते एकदा नक्की ट्राय करून बघा. भाजी नाही चटणी आहे ही, नक्की एकदा ट्राय करून बघा.
ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. झाकण ठेवायचं आणि गॅस बंद केला तरी चालेल. तोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत झाकणामध्ये जी वाफ बसते त्याने अजूनही चांगला याला फ्लेवर येईल. परत एकदा थोडी कोथिंबीर टाकते आणि वर झाकण ठेवायचं आणि ह्याला थोडं थंड करून घेते. गॅस बंद केलेला आहे. आता हे उरलेल्या वाफेवरही शिजून निघेल. आता झालेली आहे थंड आपली ही चटणी, कांद्याची चटणी. तर बघूया, आपण चेक करूया. हे बघा मस्त झालेली आहे. आणि याला आता चारही बाजूने मिक्स करून घ्या. कांद्याचा झुणका किंवा कांद्याची चटणी तयार आहे खाण्यासाठी. तर पाहू शकता किती मस्त अशी थिक झाली, अजिबात कुठे असे पाकळ्या सुटल्या नाहीत कांद्याच्या. एकदम पॅक झाला आहे बेसन पिठामुळं. तर काढून घेऊया गरमागरम आपण प्लेटमध्ये. तर पोटाला थंडावा देणारी अशी ही कांद्याची झणझणीत चटणी एकदा ट्राय नक्की करून बघा. खरं सांगते, भाजीला ज्यावेळेस घरात काही नसेल ना, अशा वेळेस तुम्ही ही चटणी आवडीने करून खाताल. एक भाकर तुम्ही घेऊन बसा, 2 भाकरी आवडीने खाताल किंवा 4 पोळ्या तर आवडीने खाताल. इतकी छान ही कांद्याची चटणी लागते. टिफिनला सुद्धा काही सुचलं नाही तर 2-3 कांद्याची अशी झटकीपट चटणी करून घेऊन जा, मस्त लागते. पाहू शकता इतकी भारी वाटते. पाहता क्षणी खायचं मन झालं आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा डाळ भात वगैरे केला तर तोंडी लावायला सुद्धा उत्तम चटणी आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच वेगवेगळ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ते बघू शकता मस्त वाटते. कांद्याची पात घ्यायची, लोणचं घ्यायचं, कडक ज्वारीची भाकरी घ्यायची, याचा आस्वाद घ्या. पोट भरून तुम्ही हे कांद्याची चटणी आवडीने खाता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.